परमेश्वराचे पूजन झालं. नुसतं परमेश्वराचं पूजन केल्यानं जमणार नाही, तर काहीतरी या हितभर पोटासाठी काहीतरी कामधंदा केला पाहिजे. हो, रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा हे माझं पोट भरत नाही. काय करावं काय नाही, महागाईचा काळ आहे. नासुकल्या गोष्टीने नवरा बायकोचं भांडण झालं आणि 15 दिवस झाले बायको माझ्याशी बोलत नाही. मी तिच्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. हे कुठपर्यंत राहील आणि माझा संसार कसा होईल म्हणून मनातल्या मनामध्ये झुरतो. चला, आज सुट्टीचा दिवस आहे, घराकडे गेलं पाहिजे. बायको जरी बोलली नाही तरी चालल, पण मला बोलणं हे भाग्य आहे. मी जरी बोललो नाही आणि माझी बायको जरी उठून गेली तर दुसरी बायको मला भेटणार नाही, म्हणून मला बोलावं लागल. चला घराकडे जाऊन पाहतो. फिरत्या चाका अनवरती देशी या मातीला आकार अन विठ्ठला वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा कुंभार. कुठं गेली असं म्हणतो, हे दरवाजा बंद आहे. राधा, अगं ए राधा, कुठं गेली असं म्हणतो. हे होऊ शकते कोणाकडे बसली असेल, कामाधंद्यामध्ये असेल, काही हरकत नाही, आवाज देऊन पाहतो. कहार भारने का महाचे प्रेमाचे नारी. राधा 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 राधा. कुठं गेली असं म्हणतो. एवढ्या आवाज देऊन राहिलो, एवढा बोंबलून राहिलो, पण माझ्या आकेला धावून आली नाही. अरे अरे परमेश्वरा, काय करावं काय नाही या बाईचं. चला पुन्हा आवाज देऊन पाहत. कहार भारने का
चल बाई, भांडी धुणी कपडी सगळी झाली, मुलांची तयारी केली आणि नुकतीच ती पूजा करायला निघाली. तितके त्यांचा आवाज आला, राधा राधा राधा. बाई 8 दिवस झाले माझ्याशी बरोबर बोलत नाही. आज असं कोणतं काम पडलं असेल की बायकोची आठवण आली. असो, अगोदर ते पूजा करते, नंतर त्यांचा हाकीला हाक देते. पंढरीचा विठ्ठल पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विठीवरी, उभा कसा राहिला विठीवरी, उभा कसा राहिला. ए राधा, पूजा कशी करतेस तू? कशी? दरवाजा बंद करून ठेवला ना, अंदर पूजा करून राहिली. हवा हा. हवा येत होती का नाही, हा. म्हणून दार टेकवून ठेवली. हवा येत होती म्हणून हो. दार टाकून ठेवली. हो. मी म्हणतो राधा, काय? 8 दिवसाचा जमाना झाला, हो ना. तू माझ्याशी बोलत नाही, मी तुझ्याशी बोलत नाही. का नाही बोलत? काऊन, कोणता राग आला? विचारले का तुम्ही? हा? अहो 8 दिवस झाले हा. माझ्याशी बरोबर बोलून नाही झाले तुम्ही. हा. अहो हा. माझी तब्येत प्रकृती ठीक नाही. अहो कधीतरी विचारले का 8 दिवसापर्यंत की राधा कुठे दुखते व कुठे सुखते व? म्हणजे राधा, तुझी तब्येत खराब आहे? हो ना. हो जी, असं का या बाईची तब्येत खराब वाटते का तुम्हाला? हो, ह्या माणसाला काय लागणार आहे? माणसं असेच राहते तुमच्या जातीची होय ना. आमच्या जेवढे बाळाला तुम्हाला केस आहेत ना, तेवढे तुम्हाला मिस आहे. माय बाई, आम्हाला काय सांग, तुम्हाला काय? जेव्हापासून सरकारनं तुमच्या खात्यात घातले, हा, जेव्हापासून सरकारनं तुमच्या खात्यात घातले, तेव्हापासून तर आमच्या छात्यावरच बसल्या अवा होत्या. माय हा. मोदी माय भाव होय, पैसे टाकते खसा खसा तर तुमची जरते का व? माई कायले जोरण व त्या 1500 रुपयामध्ये काय आपलं पूर्ण होते का? नाही. हा, मग मग तू एक काम कर, काय? तुला एवढाच विचार आहे ना आपल्या भावाचा, हा. तू एक काम कर, आपल्या भावालेच नवरा करून टाक. अगे माय, भावाला नवरा करायचे राहिले असते, तुम्हाला काय केलं असतं व? हा? तुम्हाला काय केलं असतं? मी म्हटलं, हा हो बा, मला सांगता भावाला नवरा कर. हा. मग माझ्याकडे काय लागतं? आपल्या बहिणीला काम नाही केलं बाई का? कसा करीन? कसं म्हणजे मला सांगता ना तुम्ही? मी आहो का तसा? मग मला का बाई? हा? मी म्हणतो राधा, वेळ भरपूर झाली आहे आणि मी आहो साधा. असं तू एक काम कर, काय? हा मांड घे आणि बाजार भरलेला आहे, असं. बाजाराची तयारी कर. आ बाई, हा. हा माड घेणार नाही हा? आणि बाजाराला जाणार नाही. हा द्या तुमचा माड जाईल माझ्या. म्हणलं ना तुम्हाला, बायको आता काही भेट नाही. जेव्हापासून या सरकारने आमच्या बायाच्या खात्यामध्ये पैसे टाकले, तेव्हापासून आमच्या बायका बिघडल्या. त्याच्या अगोदर आवाजही दिला तर लवकर बायको धावून येत होती आणि गिलासभर पाणी घेऊन येत होती. घ्यावं म्हणे पाणी प्या. पण आज एक नाही 2 वेळा 3 वेळा जरी आवाज दिला, पण बायको यायला तयार नाही, घेऊन घ्या म्हणते आपल्या हातानं. असा प्रकार झालेला आहे. ए राधा, काय? विचार कर या गोष्टीचा. कोणता वा? मी एकटीने विचार करावा का? नवरा काय साठी आहे? म्हणजे आम्हीच विचार करावा. मग बायको कशासाठी केलं मग? आपला धंदा कशाचा म्हटलं, राधा 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 वे राधा. आपला धंदा दया दुधाचा. आपला दया
दुधाचा धंदा होय ना. आहे हे तुला सर्व माहित आहे. माहित आहे. मी म्हटलं 8 दिवसापासून सन्यानी दही भरलेलं आहे, खराब खराब वास येऊन राहिली. हे जरी खराब झालं तर वाया कोणाचं जाईल. हो व. हा 8 दिवस झाली म्हणता मला राधा आणायला गेली नाही, दही दूध घेऊन गेली नाही. हा. आणि 8 दिवस झाले माझी प्रकृती ठीक नाही. कुठं दुखते का वा कुठं सुखते का विचारलं का वा? म्हणजे तुझी तब्येत खराब आहे. हो अब 8 दिवस झाली. हा. अब खालची गाठ वरत गेली न वरची गाठ वरत आली व माय. खरंच? बरी बरी बायको बरोबर जाईन व. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप. अब डॉक्टरले घेऊन यावं मा. डॉक्टरले आणू. साडी पुजून केली हाय व. आणि हा साडी पुजवते अजून. ओ डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब घरी आहे का? तुम्हाला डायरेक्ट आवाज येतो. ओ सोलवंटे डॉक्टर साहेब. कुठे आहे व डॉक्टर? डॉक्टर साहेब बोला ओ डॉक्टर साहेब. बोला ना. क्या हुआ? डॉक्टर साहेब क्या हुआ? अहो माया बायकोची गाठ सरकली वर तर गेली न वरची खालता आली. तुमच्या पाशी आहे का इंजेक्शन? आहे ना. आहे. हो केवढं खाय? बहुत लंबा है. केवढं खाय? बहुत लंबा है. बहुत लंबा आहे. जास्त लंब टाका नको. नाही. थोडंसंच टाका. हो. आग झाली नाही पाहिजे. हो हे राजा, आय. डॉक्टर साहेब आले. कुठे आहे व डॉक्टर? हे गाव आहे अगं, माय दिसत नाही ना कुठे गेले व? हे डॉक्टर साहेब आले इंजेक्शन घेऊन. अगे मा. असं करा करा का हो डॉक्टर? माय डॉक्टर होय का डॉक्टरी होय व? सारी मेकअप करून आली बाई डॉक्टरीन. पेशंटले बालक पे काय वासना आली पाहिजे म्हणून. तो का पावडर लावल्या का? हो हग्गी माय. डॉक्टर साहेब हा बोला ना. काय म्हणता? बरं आहे बरं आहे. देऊ का इंजेक्शन? डॉक्टर साहेब तुम्हाला पाच तब्येत सुधारली माझी. तब्येत माझी. ठीक आहे ठीक आहे. राधा काय कसे आहे डॉक्टर? डॉक्टर चांगले आले तुम्ही. हाच तब्येत सुधारली माझी वाली. या बहीण मा डॉक्टर होय का ऍक्टर होय? हा हो चांगला ऍक्टर चालले तुम्ही. पायता बरोबर तब्येत दुरुस्त झाली का? झाली. झाली ना. झाली. मग एक काम कर, कोणतं? ह्या माठ घे आणि बाजारची तयारी. अबे और न बरं बना. हा बाट मी घेत नाही बाजार जात नाही. हा घ्या तुमचा. जात बस. राधा काय ऐकतेस मी काय म्हणतो? काय म्हणता? प्रश्न पोटाचा होय ना. अग प्रश्न पोटाचा बरोबर आहे. आहे हा भारी. हे कग माझे लाडाचे नारी कर ग तयारी. हो, मी नाही जाणार. बाजाराची हो बाजाराची बाजाराची हो बाजाराची. प्रश्न पोटाचा ए राधा प्रश्न पोटाचा आहे हा भारी. होय ना. हे कग माझे हा. लाडाचे नहारी कर ग तयारी. बाजाराची हो बाजाराची बाजाराची हो बाजाराची.
माल खराब झाला हा तर मी तुले घरी ठेवणार नाही, लक्षात ठेव. अगी माय, माल खराब झाला असा कसा माल खराब होईल? मी तुले ठेवणार नाही, तुले त्या भावाच्या इथं धाडीन आणि दुसरी बायको मी करीन. अशे कसे करा ना दुसरी बायको? करीन म्हणजे मला करावंच लागल. मी हाय ना जिंदाबाद. मी बाजाराला पण नाही जाणार आणि तुम्हाला दुसरी बायको पण करू दे. सगळ्या राधा गोपिका गौडणी सगळे मथुरीच्या बाजारला गेल्या. दिवस एवढा उजळून गेला तरी तुला अक्कल नाही. अहो तू एक दिवस तुम्ही गेला तर काय होते वा? असं का म्हणतो जरा ऐक. सांगा. चलो ए राधा, काय वाजून गेले नारी आट तुझा झाला नाही थाट. भरला असेल नारी मथुरेचा हाट. वाजून गेले नारी आट तुझा झाला नाही थाट. हरेला असेल नारी मथुरेचा हाट. राधा गोपिका गवळ्याच्या नहारी. राधा गोपिका गवळ्याच्या नहारी. कर ग तयारी बाजाराची हो बाजाराची. बाजाराची हो बाजाराची. ए राधा, काय? मी तुला मारणार नाही, जास्त बोलणार नाही. मग? तू माझा ऐक. आजच्या दिवस बाजारला चालली जा. मी जाणार नाही, मी जाणार नाही. हा. मी नाही जात. दही सडो का काय सडो? ए राधा, काय? अहो या दही दुधाच्या भरोश्यावर सगळा आपला प्रपंच आहे, सगळी आपली जिंदगानी आहे. या धंद्याला जर आम्ही लात मारली तर आम्ही पोटभर खाऊ शकणार नाही, लक्षात ठेव. हो, मला सांग पोटभर. मग माणूस आहे ना, जाणं व घ्यानं व मी तर जाणारच आहो. मी तर बाजारला जाईनच, पण तुले आपल्या भावाच्या घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. मी असे कसे जाईन व? हे लक्षात ठेव. ऐक मी काय म्हणतो. राधा, काय? दही दुधाच्या भरोशावर भरते हे पोट नारी. भरते हे पोट याच धंद्याला नारी मारू नको चाटे. दही दुधाच्या भरोशावर भरते हे पोट नारी. भरते हे पोट याच धंद्याला नारी मारू नको चाट. याच धंद्याला नारी मारू नको चाट. ए राधा, काय? हे श्रीरावण दह्याचे महाट. हे श्रीरावण दह्याचे महाट. कर ग तयारी बाजाराची हो बाजाराची. बाजाराची हो बाजाराची. पाटला त्या बहीण वारे त्या बहीण पाटलं त्या खाण्यामध्ये माती पडे आणि त्या मैतीव कुत्रे मुतोस. त्या बहीण जे भिल्ला रेट आले, जे भिल्ला रेट आले त्या बहीण मा पाटील. अच्छे रे बहीण खूप राहिला.
क्या बाई मग बेशरम आहे का रे हा पाटील? क्या बाई हा पाटील बेशरम आहे का रे क्या बाई? नमस्कार नमस्कार मायजन. कायची भाडीची नमस्कार. क्या बाई मी नमस्कार घेऊन राहिलो ना, तू भाडीची म्हणतेस. मायाच घरी येऊन सण्याने माझ बँड वाजवते. काहून बँड वाजवला का झालं? काय झालं? का झालं ते सांग. तुम्ही या गावच्या पाटील माणसं, या गावच्या पाटील माणसं, प्रतिष्ठित माणसं. कोणते माणसं? प्रतिष्ठिक. कोणते माणसं? प्रतिष्ठिक. मला येत नाही. हा. हा आणि हा तुमच्या घरचा असा हा असा झगडा होय आणि हा तुमच्या रेटी काचल कुचल बोकड बाकड हे कायची होय म्हणतो. म्हणजे आमच्या घरचा झगडा. हो आम्ही दोघंही नवरा बायको. हो घरामध्ये काही बिन करो. करा ना, करा. बेशक करा. माही बी म्हणाय नाही, या गाववाल्याची म्हणाय नाही. करा तर करा, हा. पण दरवाजा लावून तर करा. म्हणजे दरवाजा उघडा होता का? म्हणून तिथं आलो का नाही टोन टाकून पाहिलं तर का पाहतो पाटील. हा, हा, हा. या बहीण दोघांची बी. पाटील हा. तुम्ही केव्हापासून समजा कुठच्या खेळायला लागल्या तुम्ही? अब हे मायजन हो. तसं नाही होय. कसा होय? तसं नाही होय. कसा होय? मी माया बायकोले समजवत होतो. वा 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 वा, चांगली पद्धत आहे. त्या पण या समजवण्यामध्ये तिची फाटून बी गेली. हा बाबा, तिची इकडे. हा. चांगला बोलणं या. काहून? बरोबर आहे. जे पाहिलं- माझ्याच घरी आला ना, मलेच फाटून गेली म्हणते. बरोबर आहे. फाटून नाही गेली, हा. तिची फुटून बी गेली. बाबा कायले मारते रे हा पाटील रे? बापा आपण जे भिल्ला पाहिजे माझ्याच्या रेटाले भिल्ला रेटाल काऊन हो बे मायजन, हा फाटू नाही गेली, फुटू नाही गेली. बिलकुल. बे पण का? का हा. या तुमच्या झगडात होय हा. हा शिमग्याचा फोद्या होय, पाटला शिमग्याचा फोद्या. लाता खाले खूप खूप आहेस तू. काऊन काय झाला? मी म्हणतो मायजन, हा अरे आम्ही आचारा विचाराच्या गोष्टी सांगत होतो. पद्धत बरोबर आहे तुमची. नवरा बायको. बरोबर आहे. मी का म्हणतो तुला बायको आहे? का म्हणल्या तुम्ही? बायको आहे का म्हणलं? नाही मला नवरा आहे. त्याच्या बहीण सगळ्या लोकांना बायका केल्या, हो तुनं काऊन नवरा केला? बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये बी कारण आहे. त्याचंही कारण आहे. कारण आहे. त्या बहीण 1.5 फुटाचा आहे, पण हुशार खूप आहे तू. बाप्पा पुरा अकलीला सोडून गेलो मी. खरंच? बिलकुल. बरं कोणत्या गावचा नवरा होय? श्रीराम शहरचा गाव तितूर, त्याचा नवरा होय मा. श्रीराम शहरच्या गावचा आहे? हा समजला? खरंच? खरंच. पण तुला नवरा केला का हो? हा तुम्हाला पत्नी आहे? हो बरोबर आहे. आहे ना. तिच्या शिंगाराला तिचीच कमाई पुरत नाही, बरोबर आहे. आहे का नाही? हो. पण मी सांगतो मा नवरा एक बाल्टी पाणीने एक थोडीशी तनस टाकली, असं 3,000 रुपये रोजाचं आहे. त्याचे आहे. हा 3,000 रुपयाचा आहे? 3,000 त्याच्यापेक्षाही जास्त जाते. त्याच्यापेक्षा जास्त? त्याच्यापेक्षाही जास्त जाते. बापरे बापरे. अरे मी का म्हणतो, हा माई बायको ऐकून नाही राहिली, अच्छा. तू मला एखादा नवरा करून दे ना. हट! मी तुला आपलं कमाईचं साधन याला सांगून देईन. मी आपल्या डबरू वाजवत बसीन. पाटील त्या गोष्टी सांगायच्या नाही. या पाटलाच्या घर पेटला तर माझ्या घराला कोलती लावायला पाहिजे, तसा होणार नाही. तर मी का म्हणतो मायजन, कसा? खरंच तुला नवरा केला? बिलकुल. तू एक काम कर, का करू? घरी जा हा आणि त्या नवऱ्याले का नाही हा. मग घरापर्यंत घेऊन ये. त्या बहीण पाटील कसा लमच्या माझ्या शब्दामध्ये येऊन गेला. पाटील तसा नव्हे. हा कसं? बायकोच केली मी ना बायकोच केली. वा रे वा. म्हणजे मला तू छुतिया बनवून त्या राहिला, बनवत होतो. मजा घेऊन राहिला. बिलकुल. तुम्ही माझ्या एका हिशोबाने आजाबी होता का नाही जी भावाची? असं का? त्यानं. मग एक काम करा, हा घराकडे जा बिलकुल. आणि आपल्या बायकोले मा घरापर्यंत घेऊन या. ए पाटील लक्षात ठेव, सवारून बोल. अबे 4 दिवस मा घरी राहील. ए पाटील हे लक्षात ठेव, नातीन होते म्हणून याचा बदला असा नाहीये. तू समजते तसं नाही. कसा? माया घरी 4-5 दिवस राहील हा तर माय बायकोले तुझी बायको अक्कल सांगल, हो ही गोष्ट खरी आहे. तर माई बायको सुधरून जाईल. बरोबर आहे. ढोराला सोडवते. बरोबर? माणसापासून माणूस दुरुस्त होते. हा, बरोबर. ढोरापासून ढोर दुरुस्त होते. हा. आणि कुत्र्यापासून कुत्री दुरुस्त होते. अबे इथं माणसाच्या गोष्टी चालू आहे, कुत्रा कुठून आला? काहून त्याला कल्पना नाही आहेत? तू एक काम कर, भावना नाहीत. हा झालं असं गेलं जाऊ दे. जाऊ द्या. तू घराकडे जा, हा घेऊन ये लवकर. चलो मग.
दोघा नवरा बायकोचा झगडा. मी काल तिथं भाई नाक खुपसायला गेलो असन, आली ना अंगावर. 8 दिवस झाले भाऊ माझ्या घरी तेच बाजार आहे. समोर संक्रांत आहे म्हणते, साडी घेऊन द्या म्हणते की आपण फुगून बसले. 8 दिवस झाले माझ्या घरी तोच रोण आहे. ठीक आहे मांडली तर बरा, नेतो ना ती या पाटलाच्या बापाचा काही नवकर नाही. दोस्तों इस जमाने को क्या हो गया, दोस्तों इस जमाने को क्या हो गया. दोस्तों इस जमाने को क्या हो गया, दोस्तों इस जमाने को क्या हो गया. दोस्तों इस जमाने को क्या हो गया, दोस्तों इस जमाने को क्या हो गया. जिसको चाहता वही बेवफा हो गया, जिसको चाहता वही बेवफा हो गया. चला बोलता बोलता घरी आलो, आवाज देऊन पाहतो. गोपिका ग माझे लाडाचे नारी, गोपिका गोपिका गे गोपिका. काय रिस्पॉन्स नाही. बरोबर आहे च्या या बायांनी एक मोठा कर लावला भाऊ. माणसं आपापल्या कामाला गेले काय याने टीव्हीचा रिमोट हाती पकडला. सास कमी बहुत हे सिरियल पाहत थांबती या बहीण. त्या बोर्डाच्या दोन्ही बटना नाही तोडलं तर काय नाही केलं. ए गोपे पिंडकीचे माय, खरकट्याचे माय, चरपट्याचे माय, हे त्या बहीण मारू मारू तिच्या बाबा दम कवरी पुरणार का. हे चौथी होईल ना. माय 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 कवरी दम पुरणार आहे. झोमले काय होतं मला. या बहीण मा फसो मी दम टाकतो बा. हस नाही करत ना हुस नाही करत या बहीण मा. हो हा. आल्या ना घरामध्ये हा. असं दन मारून राहिल्या. हा. काय झोमलं काय होतं मला. ए पुरा मला या गावच्या बावरीतून गेलो हो मी आता. असं हो त्या बाई इतके आवाज दिला तू करत का होतीस. करत का होती. हा. अवा उपडत होती. वा रे वा. बाई नशा बायका पाहिजेत. बायाला हेच काम आहेत. बरं का उपडत होतीस. काय उपडत होती तुम्हाला माहित नाही आहे का. हो हा. आपल्या घरामागे कचरा आहे. हो त्याच्यामध्ये मेथी लावली आहे. बरोबर आहे. त्या मेथीमध्ये कचरा झाला होता तर तो कचरा उपडत होती. असा होय का. हो. आणि समोर वापे लावली आहे तिथे मेथी झाली तिथं तिथला कचरा कोण तू बहीण येऊन उपडत का ती या बहीण मा. अवा तो समोरचा आहे ना. हा. तर ते तुमच्या बहिणीसाठी राखून ठेवला. हो खमसवून टाकीन तुले. हो ए काय हो. सर्व सारा जाऊ दे. हा. एक मोठा चंबा झाला गोपे गोपे ओ गोपे. हो ओय. असं कोणता अचंबा झाला. ओय, का सांगू आता गोपे. काय. अहो तिची अशी तब्येत बिघडली. गावोगावचे विदर्भातले पूर्ण डॉक्टर आले. अहो. ताकदीने इंजेक्शन देते पण दवाई अंदर जात नाही. गोपे गोपे ओ गोपे. अहो कुणाची तब्येत बिघडली व. अहो त्या गोपीची त्या मैत्रीण नाही का. गोपीची. अहो गोपीची नाही. हा. बाई, मग पहिले माय होऊ नाही देत तर पूर्ण बाई मग तोंडात घालतेस तू. अहो राधेची तब्येत ठीक नाही तुझी मैत्रीण. अहो ती राधिका. हा पाटलाची राधिका. राधिका पाटलाची. अच्छा ती तर माझी मैत्रीण आहे हो. हा मग चालतंय का तिथं. अहो तिची तब्येत बिघडली म्हणता. हो डॉक्टर इंजेक्शन देऊन राहिले. अहो ताकदीने देते इंजेक्शन दवाई अंदर जात नाही. मग व. का चला आता मरते का वाचते काही बरोबर नाही तिचा अहो, बाबा. चला ना व. जाऊन का? अहो ते माझी लाडाची एकूण ती एक मैत्रीण आहे व. आवडते का करते हिच्या बहीण माझी अशी काय पद्धत झाली आवराची. माझी लाडाची मैत्रीण आहे. चला व तिला पाहायला जाऊन व. जाऊन का. मरून बिरून जाईल तर कसं होईल व. चला. नाही म्हणणार नाही मग का घेते तिच्यासाठी. अहो तिची तब्येत बिघडली म्हणता ना तुम्ही. हो तर
तिच्यासाठी माहित आहे का हा. 1 किलो सेब पकडते हा. 2 किलो अंगूर पकडते शाबास. आणि हे लंबेवाले केरं पकडते या बहीण माझी यंगाळ फुकले ते पहिलेच बिमार आहे हा. आणि तू तिला शेप अंगूर चारशील पहिले सर्दी करशील मी ते नको पकडू मग काय पकडू 1 किलो सरकील 1 किलो ठेप पकडलं चल लवकर हट. हाच तोय पाटलाचा काय पाटलाचा हाच वे का हा अगे माय अव किती मोठा आणि लंबाई व पाटलाचा बाळाव त्या बहिणमा या पाटलाचा एवढा मोठा पाहिली ते मोठे मोठे माणसं मोठ्या लोकांचा मोठाच राहते अवे हा. मी काय म्हणते हा. पाटलाचा एवढा मोठा आणि लंबाई व वाळा हो तुमचा काव ना कुडाय व आपण माझे माणसं या आपल्या गावाची त्याची बरोबर नाही करत त्या बाई या पाटलाचा एवढा मोठा पाहिलीस आणि पाटलीची किती मोठी असेल म्हणतो काव हवेली हवेली त्या बाईमा पूर्ण होऊ देत नाही बिचामध्ये तोंड मारते त्या बाई चल हो या काटा चले अवे पाटलाचा एवढा मोठा आणि लंबाई व हा. पाटलाच्या सारखं करा ना हो तुमचा पण करू ना आपली कमाई फसल पाणी अगर झाली का नाही याच्यापेक्षा लंबा करून लवकर चल. करावं हो, चल, होय, पाटलाचा बाजूली. पाव-पाव माझं मन झुरून राहिलं बहीण मग कसा बॅ लोकांचा पावपा झिरून हे कशी करू रे तिच्या बहीण माझी चौथी होय ना का म्हणून येईल जसं दिसते तसं तसंच ती चल होय बाजूले मी आवाज देतो बरं, पाटला ओ पाटील साहेब बापा कोण धसला रे हा तिच्या बहीण बरोबर आहे मला हे सांगा पाणी गरम झाल्याच्या नंतर समजा कोणी चुलीत काळ्या सरकवतील का भाऊ नाही सरकवत पण या पाटलाला एक मोठी सवय खराब आहे तोही बोवल्या लाता लावून दिलं असं एक एक काडी सरकत असं बरोबर आहे तिच्या बहीण बा पाटलाची कामच तसं आहे अ पाटील पप्पा कुठे गेला रे हा कोणीची नाही ना काही नाही पाटील साहेब हो पाटील साहेब म्हटलं माझे पाटील साहेब हो पाटील नमस्कार नमस्कार माझ्या आला का पाहिला तिच्या बाईंना तो नमस्कार घेते मी त्याच्याशी घेतो तो माझी घेते आलाच का म्हणते भोकनाल आमच्या अबे पण आला का गेल्या का हा. हे बोलण्याची पद्धत होय पादत होय बरोबर आहे हं? हा? काहून? बे पद्धत होय का म्हणले आता पद्धत होय बोलण्याची मी तेच तर म्हणलो पादत हं? तेच तर म्हणलो ना कसा उलटा बोलते यार काहून काय झालं आता आली का बिलकुल पाहू दे ना हा पाहू दे असं कसं पाहू दे पैसे लागन आता मगाशी सांगितलं प्रकाश पाहुण्याने आम्ही पैसे गिसे लागत नाही पाय कशी आहे मायवानी गारगोटी त्याच्या- हा, चौरीची हे पण कसं आहे? हे चौरीची शेंग मागवून खा ना तर पुढवून खा हा, वाटली गरगरी खरंच मायजन बैल लहानसाच आहेस तू बापा 1.5 फूट या बिलकुल पण बायको 1 इंचीनं मोठी मागतली आम्ही असेच आहो हिरा हिरा हिरकण इतर फिसके नाही हो आम्ही हा, हुशार आहे बिलकुल तू एक काम कर घराकडे जा आता. ए पाटील घराकडे जाणार नाही मी आहो तोपर्यंत माझ्यासमोर जे काय होईल ते माझ्यासमोरच होईल बे जाणं हट, नाही जाणार मी बोलतो तुझ्यासोबत 2 शब्द बोलतो बरं ठीक आहे प्रेमाचे बिलकुल बोला बोलू बिलकुल बोला होय बाजूले बिलकुल बाई नमस्कार जी नमस्कार 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 चांगली आहे तुमची फॅशन छान आहे ना हो आजकालच्या नवीन जमान्याची मुलगी आहे मी असं होय सामोरून असं आहे आणि मागून कसं आहे पाहू दे. बापा हा बापा नाही घातल्या असत्या तर बरं झालं असतं काऊनजी चांगले संस्कार आहे बरं हे संस्कार जरी तुम्ही माझ्या बायकोले जरी सांगितले ते पुरं झाकून ठेवते असं हे जरी संस्कार तुम्ही माझ्या बायकोले सांगितले हा तर माझी जिंदगी दुरुस्त होईल अहो हा पाटलीन माझी लाळाची मैत्रीण आहे पाटलीन माझी लाळाची मैत्रीण आहे तिचं काय दुखतंय तिचं काय सुखते हा, हा. तिला मी सगळं विचारते आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगते शाबास हो असं समजावून सांगा हो तर माझी जिंदगी दुरुस्त होईल हो जी हा? पण ते झाकून ठेवते पूर्ण झाकून ठेवते सांगा तिले उघडं ठेवायला बरं बरं सांगते
गोपिका जायचं ना आता बाबा. अगं मी काय म्हणते, काय आपण मथुरेच्या बाजाराला जायचं का? चल ना, ठीक आहे ना. एवढं उशीर कशाला झाला? लवकर जायचं आणि लवकर यायचं. असं आहे का? हो. झालाय, चल फार तसं खूप उशीर झालेला आहे ना. हो ना. चल मग. चल जाऊया. राधिका आणि गोपिका ग. हा. राधिका आणि गोपिका राधिका आणि गोपिका गवळ्याची नार हो, गवळ्याची नार दिरे हो दिरदी. राधिका आणि गोपिका गवळ्याची नार माय, गवळ्याची नार दिरे हा दिरदी. राधिका आणि गोपिका गवळ्याची नार ना. घरी धंदा दया दुधाचा घरी धंदा दया दुधाचा करती व्यापार हो, करती व्यापार दिरे हो दिरदी. घरी धंदा दया दुधाचा करती व्यापार माय, करती व्यापार दिरे हो दिरदी. घरी धंदा दया दुधाचा हा. करती व्यापार ना. प्रपंचाच्या शिरावर भार हा. प्रपंचाच्या शिरावर भार लही जोरदार हो, लही जोरदार दिरे हो दिरदी. प्रपंचाच्या शिरावर भार लही जोरदार हो, लही जोरदार दिरे हो दिरदी. प्रपंचाच्या शिरावर भार लही जोरदार न.
मनोभावे करून घुसरण हा मनोभावे करून घुसरण साय आली वर हो साय आली वर दिरे हो धीर मनोभावे करून घुसरण साय आली वर साय आली वर दिरे हो धीर मनोभावे करून घुसरण हा साय आली वरण खरे सत्य कशामध्ये आहे हा खरे सत्य कशामध्ये आहे बोलशाहीर हो बोलशाहीर धीर हो धीर या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त झाला. मान्यवर शाहीर साहेब निशांजी सुखदेव येतील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात.